मागच्या पार्टमध्ये आपण बघितलं होतं पॉवर ऑफ फॉरगिव्हनेस किती इम्पॉर्टंट आहे, पण ते जर नाही केलं तर आपल्या बॉडीवर त्याचे काय काय इम्पॅक्ट पडतात हे आपण बघणं गरजेचं आहे. एखाद्या गोष्टीमध्ये एखादी गोष्ट वारंवार आपण जर त्याच्यावर विचार करत राहिलो, ज्या वेळेला आपण ज्यादा प्रमाणापेक्षा ज्यादा विचार करायला लागतो आणि ते स्टोअर करायला लागतो, त्याला नाही डिलीट मारलं तर काय होऊ शकतं, आपल्या बॉडीमध्ये ना असं एक हार्मोन्स रिलीज होतं ज्याचं नाव आहे कार्टिसोल हार्मोन्स. हे कार्टिसोल हार्मोन्स रिलीज झाल्यानंतर बॉडीच्या रिक्वायरमेंट वाढतात, ग्लुकोजची रिक्वायरमेंट वाढते, ऑक्सिजनची रिक्वायरमेंट वाढते, हार्टबीट जास्त. कधी चिडतो आपण बघा, तुम्ही एखाद्याबद्दल वाईट विचार करायला लागलो आणि या गोष्टी आठवायला लागलो तर आपले श्वास वाढायला लागतात. त्याच्या पाठीमागं कारण आहे की हार्मोन्स, नको असणारा हार्मोन्स, इमर्जन्सीचा हार्मोन्स, म्हणजे ते नको असणारं असं आहे की इमर्जन्सीला आपल्याला ते पाहिजे आहे, पण इमर्जन्सीचा हार्मोन्स आपण विनाकारण क्रिएट केलं आणि त्याच्यामुळं हार्टबीट्स वाढायला लागले, ब्लड, त्यामुळे ना ब्लड सर्क्युलेशन फास्ट व्हायला लागलं. हे सगळ्या गोष्टी बॉडीमध्ये आणीबाणी ज्या गोष्टी पाहिजे असतात त्या व्हायला लागल्या. तर इथं सगळ्यात साधा सोपा उपाय आहे, एकदा त्या व्यक्तीला माफ करा. आणि हे एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत नाहीये, दिवसभरात ज्या ज्या गोष्टी होत आहेत ना त्या डिलीट मारायला सुरुवात करा. हे डिलीट मारला तर आरोग्य खूप भारी होईल.